महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, प्रचारामध्ये आघाडी घेतली, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे तुमचा? गावागावात तुम्ही जाताय, कसा प्रतिसाद मिळतो? आमचे तालुका प्रमुख संबंधित तालुक्याचा दौरा आयोजित करतात। त्यामधले महत्त्वाचे गावं ज्या ठिकाणी मी मागच्या महिना 2 महिन्यामध्ये गेलो नाही असे गावं, ज्या ठिकाणी 2-3 बूथ आहेत असे गावं आणि महाविकास आघाडीचे सगळ्याच त्या संबंधित तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन दौरा आखला जातो आणि त्या दौऱ्यावर आम्ही अंमलबजावणी करतो त्यांच्याप्रमाणे आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। जी काही आपल्या महाविकास आघाडीमध्ये कुठे नाराजी आहे, बंडाळी आहे, त्याचा फायदा कुठेतरी विरोधकांना होतो। महाविकास आघाडीमध्ये कुठं नाराजी बंडाळी असेल तर तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही ते दुरुस्त करू। मला तर वाटत नाही की कुठं काही असेल म्हणून आमच्यामध्ये, आणि त्याचा काय फायदा असेल त्याला वाटत फायदा होईल तर 4 जूनला समजून जाईल किती झाला तर। विरोधक वारंवार त्याचा उच्चार करतात की महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे। आम्हाला त्यांच्यामधल्या नाराजीचा वारंवार नाही, एकदाही उल्लेख करायचा नाही, कारण आम्ही बी गनिमी गावानं लढतो आहोत। त्यांच्यासोबत दिसतात मग त्याचे बी सोबतचे लोक, आतून काय करतात ते आम्हाला माहिती आहे। गेल्या 25-30 वर्षापासून विद्यमान खासदार या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठं राजकीय त्यांचं वजन आहे। सगळं त्यांचं महायुतीमध्ये जवळपास 6 आमदार त्यांच्यासोबत काम करत आहेत, त्याचा कुठेतरी आपल्यावर परिणाम होऊ शकतो? मला नाही वाटत, कारण लोक देशातले अत्यंत सुज्ञ आहेत, राज्यातले पण आपल्या जिल्ह्यातले पण, आणि लोक पक्षाचे बांधील जरूर आहे एक वर्ग, तो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचाराचा असो, पण सर्वसामान्य जनता ही सार्वभौम असते। त्यांना ज्या वेळी जी व्यक्ती जो पक्षाचा जाहीरनामा ज्या पक्षाचे नेते पटतात त्या वेळेस ते तो प्रयोग करत असतात। म्हणून 6 आमदार सोबत आहेत म्हणजे आमदारांनी काहीतरी त्याला मताधिक्य म्हणून देतील अशातला विषयच नाही। जनता म्हणते की तुम्ही आमदार आहे, तुमचे निवडणूक नाही आहे, तुम्ही गप्प बसा, आता जरा आम्हाला करू द्या आमच्या मनानं। गेल्या 3 टर्मपासून ते खासदार म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व करतात। काय वाटतं तुम्हाला, त्यांनी विकास कामं जी करायला पाहिजे ती केली? असाच माईक जर सर्वसामान्य लोकात तुम्ही फिरवला तर या प्रश्नाचं उत्तर सगळे लोकच तुम्हाला देतील, मला काही देण्याची गरजच पडत नाही। जे शेतकरी नेते आहेत, अपक्ष उमेदवार म्हणून ते उभे आहेत, त्याचा कितपत फायदा होऊ शकतो, आपल्याला होईल? मी सध्या पूर्ण वेळ कॉन्सन्ट्रेट विरोधी पक्षाचे जे माझ्याशी ज्यांची लढत होणार आहे, जे प्रचंड धनशक्ती घेऊन केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार अशा पद्धतीनं सगळे तुम्हीच आता सांगितलं 6 आमदार युतीचे सगळ्यांना घेऊन ते सोबत लढत आहे। मी लढत त्याचे जे रिंगणात आणखी कोण अपक्ष आहे मला काही कल्पना नाही, मी त्याच्या माझे नॉलेजही वाढवत नाही जास्त। तर हे होते प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि प्रचारामध्ये या ठिकाणी आघाडी घेतली आणि आता लोकांचा सुद्धा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं या ठिकाणी नरेंद्र खेडेकरांनी सांगितलं। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।